मित्रांनो, रायनाबरोबर पळाला चिक्या आणि चिक्यानं पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवला आहे महाराष्ट्र केसरीच्या मैदानात. कितवा हा एक नंबर आता ह्या लिस्टमध्ये जर म्हणलं तर मागच्या वर्षातला 21वा आणि ह्या वर्षातला पहिला आणि त्याच्या पाठीमागच्या इयरमध्ये 23 तीन आपलं तीन झालं त्यामुळे 25वा झाला आमच्यापासून आल्यापासून पहिलाचा. पहिल्यांदाच एक वेगळ्या स्टाईलची बैल एकत्र आलीत, पहिल्यांदाच पहिरा झाला. तर नियोजन हे आमचं अटील ड्रायव्हर अमर जाधव आणि सागर आमचा जी गाडी सोडतो काळभोर आणि आप्पांनी हे नियोजन केलं होतं पहिल्याच म्हणजे वर्षाच्या सुरुवात पहिल्याच एक नंबरनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्र केसरी एक वेगळ्या प्रकारचं यश. पण यश भेटतंय, पण काय काय प्रश्न उपस्थित झालेत बैलगाड्या शर्यतीत ते विचारणं महत्त्वाचं आहे. यश तुम्ही मिळवताय, पण काय काय लोकांना फसवून असा आरोप आहे. फसवलंय तुम्ही काय काय लोकांना. मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे बरं का. आता लोकांना वाटतंय फसवलंय, तर मी एक 2 मिनटं पाठीमागचा पाठ सांगतो. अख्ख्या वर्षामध्ये जसं माझ्याकडे बैल आला आहे असं मी 1 रुपयाची कुणाची वायदे घेतलेले नाही आणि आम्ही आज 3 फेऱ्यातले लोक आहे. 100% मी कुणालाही कधीही फसवलेलं नाही. माझे हे ड्रायव्हर गाडीचे बरं का, आज बैलाचे चालक ते मालक आहेत बरं का. आमच्या रक्तात त्या गोष्टी नाहीत, पण 100% तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आम्ही त्यांना पैऱ्यासाठी शिवागिरी माझा शपथ मी सांगतो आणि त्यांनाही सांगतो की आम्ही त्याला 10 तारखेला सांगितलं होतं की आमचा बैल पळणार नाही, तुम्ही तुमचा पैरा करा. आम्ही त्यांना 6 दिवस ऑफिशियली सांगितलं होतं आणि ऑफिशियल मी बाईट पण दिली ती 10 तारखेला की बाबा माझा बैल पळणार नव्हता. त्यानंतर बैल पळाला का ते पण सांगतो. कारण काय एका व्यक्तीला आपण म्हणतोय बैल नाही पळणार आणि पळलं जाते, तर आहे का? तर झालं काय, आम्ही बैल 10 तारखेला हॉस्पिटलला बैल नेला, एक्सरे काढले, बैलात निमोनियाचा प्रकार जाणवला गेला. पण आठवडे डॉक्टर होते आमचे, त्यांनी बैलाला इंजेक्शन्स वगैरे दिले. बैल आम्हाला रिकवर वाटला त्यावेळेस. पण आम्हाला पळायचं ॲक्च्युली खरंच नव्हतं. पण अरुण शेठचा 13 तारखेला मला दुपारी कॉल आला. शेठ साधारणपणे बाबा म्हणले आमच्या बैलाचा पायरा नाही. मी म्हणलं तुमचा आणि मथुरचा पायरा नाही. म्हणले मथुरचा पायरा झाला आहे बावऱ्या संकट आणि आपल्याला बैल नाही आहे. म्हणलं मग 4-5 बैल सुचवले मी त्यांना बाबा. तर ते म्हणले मी सगळ्याला फोन केले ते, पण त्यांचे ऑलरेडी पैरे झालेत. तर आपला बैल आजार आहे. म्हणलं तुमचं आहे. त्यांचं मत काय आलं, ठीक आहे म्हणले, तुमची इच्छा असली, माझी इच्छा असेल तर 100% म्हणले आपण काय करू, 16चं मैदान करू म्हणले. त्यानंतर डोक्यात आम्ही बैलाचे ब्लड रिपोर्ट वगैरे आपण पाठवून दिल्यानंतर रिपोर्ट चांगले आले. आमचं ड्रायव्हरचं एक मत झालं डॉक्टरांचं सगळ्यांचं. पण ह्यांना तर ॲक्च्युली माहीत नव्हतं, पण ह्यांना विचारलं याला बैल पळेल का. पण ह्यांचं मत काय आलं की शेट रिक्स वाटते पण पळू पण शकतो म्हणले. पण ह्या दोघांना माहीतच नव्हतं की बैल पळणार आहे म्हणून. काय झालं, मी त्यांना अरुण शेटला क्लिअर बोललो होतो बाबा जर बैल माझा पहिल्या फेऱ्यात पळाला जर काय झालं तर बैल पळणार नाही म्हणलं मोरा. ते म्हणलं ठीक आहे म्हणलं, आज सेवागिरी महाराजाचं एवढं मोठं मैदान आणि ह्याचं आपलं पाय लागणं बरं का, ही त्याच्या पाठीमागची एक गोष्ट होती. मला सांगतो आम्ही पळालो, बॅड लक तुम्हाला सांगतो, गाडी लॉबी झाली आमची आणि एक आमच्यावर खरंच बरं का देवा शिवागिरी महाराजाची खूप कृपा होती. बैल नाही पळाला सेकंड फेऱ्याला, ते लय महत्त्वाचं झालं आमच्यासाठी. का माहिती आहे का, प्रश्न का उपस्थित झाले, तुम्ही पळाला सर्जाबरोबर, त्यामुळं काय झालं असं चर्चा झाली की दोघांनी मिळून काहीतरी सांगितलेलं आहे कारण आणि कॉर्डिनेशन ज्यांना नाकारायचे पैरे त्यांच्याशी कॉर्डिनेशन केलं नाही, त्यामुळं हा गोंधळ उडाला सगळा. 100% तुम्हाला सांगतो काय झालं, त्यांचा पैरा जे जाहीर होता मान्य होता सगळा बरं का. त्यांचा बैल आजारी होता हे सगळ्यांना माहिती होतं. सर जे आजारी आहे बाबा, म्हणजे कुणाला दादांनाही सुद्धा म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं जे मला सांगितलं की दादांचा कोणतरी माणूस आला, बैल पाहिला, त्यानंतर त्यांनी काय केलं, बावऱ्याला त्यांनी फोन केला, त्यांचा पैरा झाला. त्यानंतर तुम्हाला सांगतो की बैल त्यांचा कुठं आला, आरगबिरकला आला. त्यावेळेस बैला चेक केला, डॉक्टर म्हणले तुम्ही बैल पळवू शकता. त्यानंतर अरुण शेठच्या बोलण्यातनं काय सांगितलं, अरुण पाटील काय म्हणले डायरेक्ट की बाबा तुम्ही दादांना फोन केला, बैल रेडी झालेला आहे. ते म्हणले याला माझा पैरा झालेला आहे तुम्हाला सांगतो त्यांचा तिथं. आता त्यांनी ऑलरेडी तो त्यांचा वैयक्तिक संबंध आहे, माझा बोलण्याचा काहीच अधिकार नाही. पण माझा आणि मेहरबानचा पैरा ऑलरेडी 10 तारखेला पूर्ण आमचा कॅन्सल झाला होता. ट्राय बेसिसवर आमचा एक फेरा पळण्यासाठी आम्ही बैल पळवला आणि त्यानंतर त्या बैलाचं आपल्यामुळे अडचण नको मेहरबानची किंवा आमच्या मनात त्याची भूमिका होती ना, आपलं बैल जर नाही पळालं तर दुसऱ्या फेऱ्याला आपली त्या मला नाही ऐकलं तर अडचण नको, म्हणून आम्ही रिअल तिथं ह्या गोष्टी आमच्या घडत गेल्या. पण कॉर्डिनेशन केलं का, कारण काय होतं आपल्याला बैल पळवायचा नसेल तर समोरचा व्यक्तीचा म्हणजे कॉर्डिनेशन महत्त्वाचं आहे ना, समोरच्या व्यक्तीला की नकार देणं की नाही पळणार, तर ते कॉर्डिनेशन झालं नाही का जाणीवपूर्वक काय झालं ते सांगा. त्याच्यामध्ये काय झालं, पैऱ्याचं नियोजन शक्यतो अमर जाधव आणि आमचे ड्रायव्हर थोडेसे त्यावेळेस केलं होतं त्यांनी नियोजन, ते म्हणजे करतात पैऱ्यांचे नियोजन ते, आणि त्यांनीच त्यांना सांगितलं क्लिअर शब्दात की बाबा आमचा बैल पळणार नाही आहे. ते आमचं कोऑर्डिनेशन होऊन झालं, पैरा तुमचं तुम्ही पळा
हे क्लिअर शब्दात ड्रायव्हरनं सांगितलं होतं. त्यानंतर ही गोष्ट ऑफिशियल आम्हाला 17-18 नंतर ज्यावेळेस बाईटमध्ये आली त्यावेळी लक्षात आलं की दादांच्या बाबा की बाबा ह्यांनी आमच्याशी गद्दारी केली. बरोबर आहे का? शेवटी बघा दादांना आम्ही आमचे गुरु मानतो. बरोबर. आणि शेवटी गुरु हा शिष्याला शिकवत असतो. मी एक शिक म्हणून त्या गोष्टी डोक्यात घेतल्या. पण दादांनी एक मला कॉल जर केला असताना, एक कॉल फक्त, तरी 100% काय गोष्टी 100% ह्यातनं झाल्या असते. काय ह्या प्रकरणात शिकला पूर्ण? कारण काय आहे, आरोप प्रत्यारोप करणं म्हणजे पुन्हा नव्या समस्येला आपण निर्माण करणं. ह्यातनं काय शिकला? ह्यातनं कुठली गोष्ट तुम्हाला बदल करायला आवडेल? 100% तुम्हाला सांगतो बरं का, मी तर असा माणूस आहे की पैशासाठी कधी खेळलेलो नाही क्षेत्रामध्ये. म्हणजे ह्या क्षेत्रात वायदे हा प्रकार खूप मोठा आहे. आपण ते कधी केलेला पण नाही आहे. क्लिअर माणूस आहे मी सांगतो. तर दुसरा मुद्दा असा की मी काय शिकलो ह्याच्यातून तुम्हाला सांगतो. सगळ्याच बैल मालकाने मला एक सांगायचं आहे, पैरे बिरे ती त्यांच्या वैयक्तिक पातळी होतात. बरोबर. आज चिक्या माझा बैल किंवा आमचा देव बकासूर, देव मथुर, बरोबर का, ही जी बाकीची बैलं पळतात, सर्जा वगैरे सगळीच बैल, तर ह्या मालकांनी काय गोष्टी जरी घडत गेल्या तरी काही गोष्टी आपल्या पोटात ठेवायच्या असतात. सगळ्याच गोष्टी मीडियाच्या मोर सांगत गेला ना तर ते वाद लागतात सांगायचं. म्हणजे ह्या वादातनं होतं काय ह्यातनं की भावनिक रूपांतर होऊन काय ह्या जे क्षेत्र बाबा आज ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आज तुम्ही यूट्यूबवरनी आज 14 देशात नेलं आहे, ह्याला कुठं गालबोट लागून काय अडचणी येऊ नयेत, हीच मला सांगायचं. पण काही काहींचं असं म्हणणं आलं ही मीडियासमोर आल्यामुळं काय काय गोष्टी कळल्या तरी की काय होतंय, पैऱ्याच्या निमित्तानं फसवलं जाते. म्हणजे हा चिक्क्यापुरता सर्जापुरता विषय मी तुम्हाला एक सांगतो, बैल हा पळत असतो, मालक पळत नाही कधीच कुठला. काय बैल दाखवत असतो त्याचं रूपान म्हणजे काय करायचं ते. त्याच्यामुळे आज जरी माझ्याकडून तुम्हाला वाटतंय ना तरी या क्षेत्रात टिकवण्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि 100% अरुण शेठ, नाना प्रधान, आज तुमचे मथुरचे मालक बरं का, राहुलबाई असतील किंवा मेहरबानचे चिरल्याचे पाटील असतील बरं का, ह्यांना सांगायचे तुम्ही पै पाहुणे संबंध आहेत, तुम्ही एकत्र बसा, ह्या गोष्टी मिटवून टाका. हे बैलगाडीचे क्षेत्र आहे बरं का, ह्याच्यात ह्या गोष्टी घडतात. तुम्ही इतकं मनाला लावून घेऊन काय कामात नाही. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जर ह्या गोष्टीत जर असं जर तुम्ही एकामेकाला समजा आडोमाडो करत गेला तर हे क्षेत्र कुठेतरी गालबोटाच्या दिशेनं चाललेलं आहे. तर आपण लोकांनी मिळून मिसळून हे दादा आमचे गुरु मानतो, मग त्यांनीच पुढाकार घेऊन सगळ्या पडदा टाकून बरं का की मोठ्या दिशेनं गरजेचं आपल्याला चालणं. तुम्ही दिलगिरी व्यक्त करता एकंदरीत या प्रकारात? मी स्वतः बरं का, जरी काय वाटलं असेल फॅन फॉलोअर लोकांना तर त्याबद्दल दिलगिरी 100% कसं आहे माहिती आहे, दिलगिरी व्यक्त करणं मान बारीक होत नाही. माझं विचार खूप मोठा आहे तुम्हाला सांगतो. हे क्षेत्र टिकवायसाठी आज मी काही करू शकतो. एक पाऊल मागं, एक नाही 4 पाऊल मागं घेऊ शकतो मी. मी तर असं म्हणेन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली त्याच्यापेक्षा एक फोन करा आणि डायरेक्ट दिलगिरी व्यक्त करा. समज गैरसमज होतात आणि असं आहे की बैलगाडी क्षेत्र प्रत्येक दिवशी बदलत राहतं. काय कोणास ठाऊक जी बैल आपण जी सगळं आपण बोलते कदाचित उद्या पैरात तुमचा लागेल किंवा त्यांनाही करावं लागेल. त्यामुळं हे बदलणारे क्षेत्र आहे. तर एक फोन करून आपला सगळा विषय मी स्वतः फोन करणार आहे. दादांना करेल, अरुण शेठला करेल, आमचे ड्रायव्हर फोन करतील. आमच्या ड्रायव्हरचं खूप मन दुखावलं गेलं तुम्हाला सांगतो क्षेत्रात बरं का. तेव्हा माणूस एवढा निर्मळ आहे सांगतो बरं का. आणि सत्य मला माहीत आहे बरं का, यामध्ये जाऊन दोघं की सगळ्या गोष्टी त्यांच्या पारदर्शक असतील. आज म्हणूनच बैलांनी नंबर केला आपल्या. आणि मी ड्रायव्हरांशी बोलतो, किती अधिकार आहे तुम्हाला बैलाच्या बाबतीत पैरा करण्याचा किंवा काय? आता कसं आहे, त्यांना आता ते शेवटी मालक आहेत, आपण सांभाळणार आहे. त्यामुळे शेवटी कसं त्यांना विचारायला लागतं पैरा म्हणा किंवा काय. आणि ती मध्ये जे प्रकरण झालं का नाही ती मी 100% सांगेल. त्यात एक म्हणजे आमचा पैरा झाला होता कोणाचा, मेहरबानचा आणि चिक्याचा. ही कधी झाला होता आजारी पडायच्या आधी. त्याच्यानंतर बैल आजारी पडल्यानंतर आम्ही मेन अमरनं त्यांचं मॅनेजर कोण गणपा असतं किंवा कानाशेट असतं, त्यांना आम्ही फोन करून सांगितलं बाबा 5 दिवस पुष्यगावचं मैदान राहिलं होतं की बाबा आमचा बैल आजार आहे, बैल काय पळणार नाही. फक्त एक माझ्याकडं एक चूक झाली अशी की मी फक्त म्हणलो होतं की पुष्यगावला आमचा बैल पळणार नाही, म्हणजे 100% नाहीच. पण तर शेवटी कसं पळला, पण बैल पळला, ती गैरसमज झाला, एवढा बाकी काही नाही. तर असंच विनंती करीन तुमच्या सगळ्या टीमला, जे झालं ते विसरून जावं आणि पर्सनली बाईट देण्यापेक्षा तुम्ही कॉल करा. कारण कसं आहे, कधीतरी तुम्ही त्या पायऱ्यात पळाला असता, मनं जिंकलेलं असतं. आज 1 नंबरचा पारितोषिक घेतलेलं आहे, महाराष्ट्र केसरी झालेला आहे. तर महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं चिक्यावर असं असतं की आपल्यामुळं काय संकट येऊ नये, आपल्यामुळं आपल्या बैलाचं नुकसान होऊ नये. कारण हा खेळ पदोपदी बदलणार आहे. जाता काय सांगा? 100% मी बैलासाठी
आणि ह्या खेळासाठी 3 फेऱ्यातले आपले बरं का. आणि चिक्या फॅन्स आज जे आपले 3 फेरले जेवढी बैल मालक त्यासाठी एक पाऊल मागे घेऊन 100% आम्ही कॉल करू त्यांना आणि सगळ्यांना बसवून त्यांचा जो विषय त्याला मिटवून टाकू आणि त्याला एकत्र पळवायचा प्रयत्न करू जेणेकरून हे क्षेत्र आपल्याला पूर्ण देशभर पोचवायचं आहे. मित्रांनो ह्याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. गेल्या वर्षी 2025चा तो विषय आहे. 26 आत्ता उजाडले. नवीन वर्ष, नवीन काय काय गोष्टी झाल्या पाहिजेत. पण जे मैदान झालं नागठाण्याचं, त्या मैदानात महाराष्ट्र केसरी झालेत रायना आणि चिक्या बघू शकता.